नमस्कार, मी सुवर्णा। आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आज आलेले आहे माझ्या मामांच्या घरी, जिथे आज सत्यनारायणची पूजा आणि दाम्पत्य जेवणाचे आमंत्रण त्यांनी मला दिले होते। माझं आणि मामांचं घर यामध्ये बरंच अंतर असल्या कारणाने माझं जाणं येणं इथे आधीपासूनच कमी होतं, पण वर्षातून एकदा गणपतीला मी आवर्जून मामांकडे येण्याचा प्रयत्न करत होते। पण या 2 ते 3 वर्षात मामांकडे येणे जाणे थोडे कमीच व्हायला लागले। गणपतीमध्ये मामांकडे आवर्जून जाण्याचे माझे कारण म्हणजे हे डेकोरेशन स्वतः सगळं मामा करतात। हे डेकोरेशन करण्यासाठी त्यांना संपूर्ण 1 महिना लागलेला आहे। वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं हे गणपतीचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। सत्यनारायणची पूजा म्हटली की पुरणपोळी ही आलीच। मामींनी खूप छान स्वयंपाक केलेला होता। नैवेद्य आमचा दाखवून झालेला होता आणि आमच्या सर्वांसाठी मामी गरमागरम भजी काढत होत्या आणि इथे त्यांची सून म्हणजे सोनल सर्वांसाठी ताट तयार करत होती। गप्पा गोष्टी ही आमच्या तितक्याच सुरू होत्या आणि एका साईडला ही मामांची मुलगी आमची कोमल खेळत होती छोट्याशा दिव बरोबर। दिव सुद्धा खूप क्यूट आहे आणि घरात छोटी आणि लाडकी आहे। ही दिव म्हणजे सोनलची भाची बरं का। जेवणाचे ताट तयार होईपर्यंत मी तुम्हाला दाखवते की माझ्या मामांनी घरामध्ये टाकाऊपासून टिकाऊ असे बरेच वस्तू क्रिएट केलेले आहेत। रिटायरमेंट नंतर मामांनी हा छंद खूप चांगलाच जोपासलेला आहे। हा हत्ती तुम्ही ओळखू शकता का कशापासून बनवलाय ते? वस्तू पाहता पाहता माझं लक्ष गेलं दिवकडे, जी आजी बरोबर खेळण्यामध्ये मग्न होती। विहान सुद्धा तिच्या गप्पा गोष्टी ऐकण्यात इतका मग्न झालेला होता की त्याचं मी रेकॉर्डिंग करते हे सुद्धा लक्षात येत नव्हतं। इंस्टाग्रामचे फेमस गाणे ती गुणगुणत होते, कोणते ते सांगा बरं। आधी जेवायला बसूया। जेवणाचे ताट रेडी झालेले आहे। बघा ताटामध्ये बरेच आयटम आहेत। पुरणपोळी गरम गरम येते बरं का। हा आला आमचा रियान, माझ्या बहिणीचा मुलगा। हा तर तुम्हाला माहिती आहे ना। विहान आणि रियान ह्या दोघांमध्ये जास्त अंतर नाहीये, दोघंही दुसरीलाच आहेत, पण आधी खूप मस्ती करत होते, खूप दमवत होते, पण आता तसे नाही। आता मी ओळख करून देते सगळ्यांची। ही आहे माझी छोटी बहीण रुचिता, हा आहे माझ्या मामांचा मुलगा पंकज, हा यूट्यूबर आहे, आणि ही त्यांची सून सोनल। सोनलच्या पार्लरचा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता आणि एकदा व्हिजिट नक्की करू शकता आणि ह्या दोघांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आज त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे। आम्ही सगळे इथे आलेलो आहोत। चला जेवताय तर आता एक छानपैकी उखाणा होऊन जाऊ दे दोघांचा। पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, पंकजरावाने आणली माझ्या आयुष्यात गोडी। अरे वा, आता घास भरवा। छान छान। तोंडातला घास संपू दे नाही का, आधी विचार करायला वेळ मिळतो तेवढाच। पण नाही सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी धरतो सोनलचा हात, कारण आमच्या दोघांची आहे जन्मभराची साथ। अरे वा, हात तर धरला नाहीये पण घास तर भरवलाय। आता हात पण धरा की। अरे वा 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 वा, छान छान। अशी सोबत तुमच्या दोघांची राहू दे। कसा तो हात धरलाय दाखवतोय आम्ही। अरे वा, तर मेहंदी पण काढली का, छान। ही आहे माझी छोटी बहीण रुचिता, तिचे मिस्टर रोहन आणि हा आमचा रियान। हे आहेत माझे मामा मामी। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या मामांना भेटलात, त्यांच्या फॅमिलीला भेटलात। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चालले आहे हर्षलच्या मामांच्या घरी गणपती दर्शनासाठी। लवकरच भेटूया, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।